तुमचा यंदाच्या वर्षाचा पहिला सण फक्त आमच्या सोबत म्हणजे संगम कलेक्शन सोबत। गेली अनेक वर्ष तुमच्या सहवासात अनेक सण साजरे केल्यानंतर आता यंदा आपली मकर संक्रांत साजरी करूयात फक्त संगम कलेक्शन सोबत। तर नववर्ष आणि मकर संक्रांतीच्या शुभ प्रसंगी दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकवाचा प्रेमळ समारंभ फक्त संगम कलेक्शन सोबत। तरी सर्व महिला वर्गाने उपस्थित राहून आपला सण आणि आनंदाचे क्षण आमच्या सोबत साजरे करावेत ही विनंती। नमस्कार, मी सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी मी एक बातमी केली वापगाव रेटवडी गटाची। जवळपास मला 100च्या वर मेसेज आले की आपण जी बातमी केली, बातमीत जे मुद्दे मांडले ते अत्यंत बरोबर होते। त्याचं कारण असं आहे की आपल्याला पिढी घडवायची आहे, पिढी बिघडवायची नाही आहे। आज मी दुसऱ्या मुद्द्यासाठी एक बातमी करतोय। काल रात्री अचानक उशिरा एक बातमी आली, खेड तालुक्याचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। हो, आज सकाळी आत्ता या बातमीला पूर्णविराम मिळतोय। शरद बुट्टे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। पुढच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पुण्यामध्ये किंवा खेड तालुक्यात कुठेही प्रवेश होऊ शकतो। वयाच्या 26व्या वर्षी कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती म्हणून एक अभ्यासू व्यक्तिमत्व असं जाणल्यानंतर अजितदादांनी त्यांची निवड केली असे शरद बुट्टे पाटील। महत्त्वाचे काय तर त्याचे अनेक कारण आहेत। 2013 ते 14च्या दरम्यान शरद बुट्टे पाटलांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि त्यावेळेस त्यांना ते प्रवेश करण्यास भाग पाडलं गिरीश बापट यांनी। पुण्याचे पालकमंत्री, अनेक खात्यांचे मंत्री गिरीश बापट यांचं खेड तालुक्यावर विशेष प्रेम होतं आणि शरद बुट्टे पाटलांनी आणलेल्या विकास निधीतून ते बराच वेळा दाखवून सुद्धा दिलं की गिरीश बापट साहेबांचं खेड तालुक्यावर प्रेम होतं। मग अतुल देशमुख यांनी बराचसा बापट साहेबांच्या निधीतून विकास केला राजगुरुनगरचा, असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे। मात्र आत्ता पक्ष सोडण्याची वेळ का आली? ज्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे विश्वासू असे खेड तालुक्यातील साथीदार मानले जाणारे शरद बुट्टे पाटील आज पक्ष सोडतायत। कारण शरद बुट्टे पाटलांनी त्याची काही कारणं दिलेली आहेत। भामा खोऱ्यातील विकास अडलेला आहे किंवा त्या पट्ट्यातील रस्ते वगैरे अजून बरेच काही होणे बाकी आहेत। आता येणारा काळ आपण जर म्हणालो की वैऱ्याचा आहे तर तो चुकीचा ठरणार नाही, कारण याच्यानंतर खऱ्या अर्थाने या लढाईला सुरुवात होणार आहे। पाईट गटाचं जर बोललं गेलं तर सुनीताताई बुट्टे पाटील म्हणजे शरद बुट्टे पाटलांच्या पत्नी यांच्यासमोर आत्ता तरी आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनींचं नाव घेतलं जातं आहे, बहिणींचं राजश्रीताई जैद यांचं नाव घेतलं जातं आहे की त्या त्यांच्याविरुद्ध लढणार आहेत। कदाचित त्या किती तग धरतील किंवा त्या लढाईला कोणत्या पद्धतीने सामोरं जातील हे आत्ता तरी माहिती नाही आहे। जनता ठरवेल मत कोणाला द्यायचं आहे। मात्र आत्ताच्या घडीला पाईट गटात बुट्टे पाटील यांचं पारडं निश्चित जड आहे, कारण अनुभव हा सर्वोत्तम असतो आणि गेल्या काही काळात शरद बुट्टे पाटलांनी ज्याप्रमाणे त्यांची प्रचार यंत्रणा राबवलेली आहे, ज्याप्रमाणे टीका सुरू केलेली आहे, त्यावरून तरी असं लक्षात येतं आहे की आत्ता तरी जरी शरद बुट्टे पाटील यांनी पक्षाचा बदल केला असेल निवडणुकीपूर्वी आणि आता सुनीताताई बुट्टे पाटील या घड्याळाच्या चिन्हावर जरी लढल्या तरी पण ताकद अजून वाढलेली आहे आणि याचा फायदा शरद बुट्टे पाटील यांना होतो का हे भावी काळ ठरवेल, जनता ठरवेल। मात्र याच्या नंतरचे जे काही घडामोडी घडणार आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत। आम्ही फोकस महाराष्ट्रद्वारे आपल्याला या घडामोडी नक्कीच सांगणार आहोत। मात्र त्यासाठी आपण फोकस महाराष्ट्र लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर। खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ, पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999।